मुंबई पुणे नाशिक, तर त्या ट्रायंगलचा जो नाशिक संगम काही ठिकाणी संगमनेर मार्फत जी जाणार होती त्याच्या माध्यमातून जाणार आहे. आपल्याकडे नगरला अतिशय दुर्गममध्ये आदिवासी लोक राहायचे, पण आपण तिथून जोडला जातो. त्यामुळे आग्रा भागात जी रेल्वे आहे संगमनेरच्या माध्यमातून एक जागेचा प्लॅन जो आधी बनलेला होता तोच कायम आहे. आणि तिसरी जी मागणी ती सातारच्या संगमनेर भौगोलिकदृष्ट्या पण असा एक मोठा तालुका आहे आणि आदिवासी तालुक्यामध्ये त्याला विभाजित. त्यामुळे संगमनेर हा जिल्हा म्हणूनही घोषित राहण्याची पहिली गोष्ट, जेव्हा कोणते प्रशासकीय बदल होतात तर ते बदल जनतेला विश्वासात घेऊन आणि जनतेच्या सोयीनंच केले जातात व तसंच ते केले गेले पाहिजे. परंतु संगमनेर तालुक्यात राजकीय परिवर्तन झाल्यानंतर ज्या प्रकारे होणार आहे आणि त्या आश्रय येथे होणाऱ्या प्रस्तावित कार्यालयाला संगमनेर नजीकचे कृषी गाव असण्याची वेळ आली, याचं मुख्य कारण मला वाटतं इथे पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे सत्ताधारी दोघांनाही सर्वसामान्य संगमनेरकर माणसाचं काही पडलं नाही. दोघंही स्वतःच्या सोयीचं बघतायत. आश्वीला अप्पर तहसील कार्यालय करण्यात कदाचित विखे साहेबांची काही सोय असेल तर ते कळत नाही. आणि संगमनेर बचाव कृती समितीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातले नागरिक एकत्र येत आहेत, तर त्यांच्या सोबत नाही आता वेगळं काहीतरी करण्यात माजी सत्ताधारी म्हणजे काँग्रेसवाली जे सगळी मंडळी आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, तर त्यांचं काही इथे कळत नाहीये. म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आता एकत्र येऊन इथं बसावं लागतंय आणि सांगावं लागतंय की हे अप्पर तहसील कार्यालय आश्वीला तुम्ही करून आमच्यासारखी जी जवळची शहराची गावं आहेत ती तिकडे जोडणार आहेत. आमचा विरोध आहे त्याला ठाम. आणि पठार भागातली ती दूरची गावं आहेत ज्यांना संगमनेर शहर 50-60 किलोमीटर अंतरावरती आहे, त्यांची तुम्ही अडचण करतायत. तर त्या गावांना तातडीनं तुम्ही दिलासा द्यायचा असेल तर तिथं अप्पर तहसील कार्यालय करावं. सोबतच जी रेल्वे संगमनेरवरनं जाणार होती ती आश्वीकडे शिर्डीकडे पळवली. दुसरं, जिल्हा मुख्यालय संगमनेरला व्हावं ही अनेक वर्षाची प्रलंबित मागणी आहे. तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तिकडे शिर्डीत करून ठेवलंय ना. दळणवळणाची व्यवस्था आहे. आपल्या आदिवासी भागातल्या गोरगरीब माणसाला आजही जायचं ठरलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तो संध्याकाळपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी सगळी वाईट अवस्था आहे. विद्यमान आमदार धडधडीत खोटं बोलतात की आम्ही थांबवलं. तोंडी बोलण्याला काय किंमत आहे? आज तुम्ही आमदार, उद्या तुम्ही नसले, तुमच्या थांबवल्याला काय किंमत आहे? तर त्यामुळं कागदावरती ते आलं पाहिजे जर थांबलंय तर. आणि ते थांबणं ही मागणीच नाही आमची. खरं तर आश्वी थांबणं ही मागणी. आमची मागणी ही आहे की अप्पर तहसील कार्यालय जे करायचं आहे ते पठार भागात सर्व लोकांच्या सोयीसाठी त्या पठार भागातल्या लोकांच्या सहमतीनं तिथं झालं पाहिजे.